विधानसभा निवडणुकीत सभा रॅली यांनी रंगत आणली आहे। आपापले मुद्दे आश्वासनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पारंपरिक साधन आजही तितक्याच प्रभावीपणे वापरलं जातं। काही लोकप्रिय नेत्यांच्या सभांना सर्वच मतदारसंघातून मागणी असते, मात्र गेल्या 10 वर्षांपासून म्हणजेच 2014च्या निवडणुकांपासून सोशल मीडिया हा घटकही भारतातील निवडणुकांवर तितकाच प्रभाव टाकतोय। यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही चाणाक्ष राजकीय पक्षांकडून या यंत्रणेचा वापर गैरवापर कसा केला जात आहे हे नुकतंच एका अहवालातून समोर आलं आहे। BBC मराठीनं याबाबतचा वृत्तांत दिला आहे, तो आपण समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा। महाराष्ट्र शॅडो पॉलिटिक्स, हाऊ मेटा परमिट्स प्रॉफिट फ्रॉम अँड प्रमोट्स शॅडो पॉलिटिकल ॲडव्हर्टाइजमेंट असं या रिपोर्टचं नाव आहे। दलित सॉलिडिटरी फोरम, EKO, हिंदूज फॉर ह्युमन राईट्स, इंडियन अमेरिकन मुस्लिम काउन्सिल आणि इंडिया सिव्हिल वॉच इंटरनॅशनल या नागरी संस्थांकडून हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या टिपेला पोहोचला असून त्यामध्ये मेटा कंपनीच्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यासारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय। मात्र हा राजकीय प्रचार केला जात असताना तो भाजप आणि महायुतीला अधिक पूरक ठरेल अशा पद्धतीनं मेटाकडून आपले नियम वाकवले जात असल्याचा दावा या रिपोर्ट मधून करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीत मेटा कंपनीकडून विखारी प्रचार करणाऱ्या महायुतीच्या शॅडो पेजेसना अधिक झुकतं माप दिलं जात आहे। तसंच या प्रचारासाठी मेटानं स्वतःचेही नियम गुंडाळून ठेवले असून निवडणुकीचे कायदे मोडण्यासाठी भाजपला मोकळीक दिली असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे। भाजप आणि महायुतीकडून अनितीचा मार्ग अवलंबला जात असून शॅडो पेजेसच्या माध्यमातून विखारी प्रचार केला जात आहे। हा भाजपच्या ध्रुवीकरणाचा अजेंडा आहे असा आरोप महाविकास आघाडीनं केलाय। तर दुसऱ्या बाजूला ज्या नागरी संस्थांनी हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे त्या सगळ्या महाविकास आघाडीशी येनकेन प्रकारे संबंधित आहेत असा आरोप महायुतीनं केलाय। या संदर्भात मेटानं ही BBC कडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जाहिरातींवर आम्ही कारवाई करत आलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। या रिपोर्टच्या सुरुवातीलाच 15 निष्कर्ष मांडण्यात आले आहेत। या निवडणुकीत सोशल मीडियावरील प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाचे कायदे मोडण्यासाठी मेटाकडून मोकळीक उपलब्ध करून दिली जात असल्याचा प्रमुख निष्कर्ष या रिपोर्टमध्ये मांडण्यात आला आहे। यासोबतच निवडणुकीविषयक कायदेच नव्हे तर खुद्द मेटाचीच स्वतःची राजकीय प्रचारासंदर्भातील धोरणं वाकवली जात आहेत। राजकीय प्रचारासंदर्भात मेटा कंपनीनं जाहीर केलेल्या ट्रान्सपरन्सी रिपोर्टनुसार भाजप प्रणित महायुतीनं फक्त मेटाच्याच विविध प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत किमान 4.2 कोटी रुपये खर्च केले आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीनं आतापर्यंत 1.37 कोटी रुपये खर्च केले आहेत। या सगळ्यामध्ये शॅडो ॲडव्हर्टाइजमेंटचा वाटा सर्वात मोठा असल्याचं सांगण्यात आलं आहे। या रिपोर्टनं केलेल्या दाव्यानुसार मेटानं महायुती आणि भाजपनं केलेल्या शॅडो ॲडव्हर्टाइजमेंटला प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक बूस्ट दिला आहे। बूस्ट देणं याचा अर्थ फेसबुक सारख्या माध्यमावर केलेली एखादी जाहिरात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं होय। शॅडो पेजेस म्हणजे असे पेजेस जे राजकीय प्रचार करतात, मात्र ते राजकीय पक्षांचे अधिकृत पेजेस नसतात। उदाहरणार्थ, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी दादाचा वादा नावानं पेज कार्यान्वित आहे। अशाच प्रकारे महाराष्ट्राचा लेखाजोखा, माझी लाडकी बहीण, महाबिघाडी, कसायना शेठ, एकनाथ ब्रिगेड, हिंदुत्ववादी बाणा, एकनाथ पुन्हा आणा इत्यादी नावांचे अनेक शॅडो पेजेस फेसबुक, इंस्टाग्रामवर राजकीय प्रचार करताना दिसत आहेत। मात्र हे पेजेस थेट राजकीय पक्षांचे अधिकृत पेज नसल्यानं त्यांच्यावरून प्रसारित करण्यात येणाऱ्या मजकुराबाबत राजकीय पक्षांना बांधील अथवा उत्तरदायी ठरवता येत नाही। या रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार एकीकडे भाजपच्या अधिकृत पेजवरून सरकारी योजना, धोरणं आणि आश्वासनांबाबत जाहिराती केल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला या शॅडो पेजेसच्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरण करणारा जातीयवादी प्रचार केला जात आहे। भाजपच्या अधिकृत पेजेसपेक्षा त्यांच्या विविध शॅडो पेजेसना अधिक बूस्ट देण्यामध्ये मेटा कंपनी मदत करत आहे असं हा रिपोर्ट सांगतो। महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीचे शॅडो पेजेस मोठ्या प्रमाणावर आहेत। महायुतीच्या शॅडो पेजेसवर जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करणारा विखारी आणि द्वेषयुक्त प्रचार मोठ्या प्रमाणावर आहे। मात्र महाविकास आघाडीच्या शॅडो पेजेसवर महायुती सरकारवर भ्रष्टाचार आणि मराठा आरक्षणावरून टीका करणाऱ्या जाहिराती अधिक प्रमाणावर करण्यात आलेल्या आहेत।
भाजपच्या लेखाजोखा महाराष्ट्राच्या या शॅडो पेजवर प्रचारासाठी खर्च केलेले 1 रुपया हा भाजपच्या अधिकृत पेजवरून खर्चिलेल्या 1 रुपयाच्या 10 पट अधिक लोकांपर्यंत बूस्ट होताना म्हणजेच पोहोचताना दिसतोय, असं रिपोर्टद्वारे सांगण्यात आलं आहे। भाजपच्या शॅडो पेजना खर्च केलेल्या 1 रुपयाला 91 इम्प्रेशन्स मिळतात, तर शिंदे गटाच्या शॅडो पेजेसला 57, तर अजित पवार गटाच्या शॅडो पेजेसना फक्त 28 इम्प्रेशन्स मिळतात। म्हणजेच यातही मेटा कंपनीकडून भाजपला अधिक झुकतं माप दिलं जात असल्याचं हा रिपोर्ट सांगतो। एकीकडे राजकीय प्रचारासाठीची आमची धोरणं अत्यंत कडक असल्याचा मेटाचा दावा आहे, तर दुसरीकडे या शॅडो पेजेसच्या डिस्क्लेमर मध्ये दिलेली व्हेरिफिकेशन इन्फॉर्मेशन ही निरुपयोगी असल्याचं दिसून येतं, असाही एक निष्कर्ष या रिपोर्टचा आहे। महायुतीच्या या अनधिकृत शॅडो पेजेसवर आतापर्यंत 3.32 कोटी रुपये, तर महाविकास आघाडीच्या अनधिकृत शॅडो पेजेसवरील जाहिरातबाजीसाठी 51 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत। थोडक्यात महाविकास आघाडीच्या 7 पट रक्कम महायुतीकडून खर्च करण्यात आली आहे। आता बोला, आपण करमणूक म्हणून जे सोशल मीडिया वापर करतो त्याचा असा वापर सुरू आहे व त्यातून इतकी मोठी आर्थिक उलाढाल सुरू आहे याचा युजर्सना थोडा तरी अंदाज आहे का? म्हणूनच सोशल मीडियाच्या आहारी न जाता सतत विवेक बुद्धी वापरून मतदान करावं, एवढंच आवाहन मिशन पॉलिटिक्सच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना करतोय।